प्रकाश महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे यात राष्ट्रवादीचा कितीचा हात आहे आणि मुंडेंचा किती हात आहे? नाही, याच्यात राष्ट्रवादीचा हात एवढ्यासाठी आहे की राष्ट्रवादीला गोपीनाथरावांनी त्यांच्या विरुद्ध जी काही एक प्रचार मोहीम उभा केली होती, एक जनमानसामध्ये गोपीनाथरावांनी एक स्थान निर्माण केलं होतं, त्याला कुठंतरी तोडल्याशिवाय विरोधी पक्ष कमकुवत होणार नाही, राष्ट्रवादीची पक्की खूणगाठ होती. मला सांगा, जर राष्ट्रवादीला गोपीनाथरावच्या घरात ही फोडाफोड केले नाही शिवाय गोपीनाथराव बीड जिल्ह्यात बांधून राहणार नाहीत किंवा गोपीनाथरावच्या समोर समस्या उभा नाही केली तर ते महाराष्ट्रभर आपल्या विरुद्ध प्रचार करतील. आणि म्हणून गोपीनाथरावला येणे प्रकारे या अशा सगळ्या प्रकरणात अडकून ठेवायचं आहे. मला असं वाटतं की राष्ट्रवादीनं पक्षात कुणाला घ्यायला हरकत नाही, राष्ट्रवादी पक्षात कुणी जायला हरकत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक यांना आपल्या पक्षात घेणं हे कुठल्या नीतिमत्तेत बसतं? मला असं वाटतं की त्यांनी कुणालाही पक्षात घ्यावं, पण हे पक्षात घेण्याअगोदर राष्ट्रवादी पक्ष जर एवढा स्वच्छ आहे, नीती मानणारा आहे, कुणाच्या घरात ढवळाढवळ करणारा नाही, तर त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला आहात, त्या पदाचे राजीनामे द्या, नंतर राष्ट्रवादी पक्षात या आणि नंतर निवडणूक लढवा. काय कस लागेल तर लागेल. एक टेलर मेड तुम्ही नेते आयात करता आणि पक्ष वाढवला आहे असं सांगता, हे राष्ट्रवादीचे सगळीकडे खूणगाठ आहे. बीड जिल्ह्यामध्ये त्यांना आतापर्यंत हा शिरकाव नव्हता, पण क्षीरसागर कुटुंबियांना स्वतः माननीय शरद पवार जाऊन भेटले त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात बसायला कुठंतरी स्थान मिळालं. हळूहळू त्यांनी गोपीनाथरावचे सोळुंके धस यांना प्रलोभन दाखवून फोडलं. प्रकाश महाजनजी, मला एक सांगा की एवढे कच्चे आहेत भाजपचे कार्यकर्ते किंवा तिकडून निवडून आलेले लोक की राष्ट्रवादीचा माणूस तिकडे जातो काय किंवा त्यांनी सांगितल्यावर ते लगेच स्वतःची पार्टी बदलतात किंवा त्यांच्याबरोबर जायला तयार होतात. म्हणजे नक्की कुठेतरी नेतृत्वात पण कुठेतरी कणखरता नाहीये का? किंवा नेतृत्व ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीचं नाहीये का? आणि जसं म्हटलं जातं की आज गोपीनाथरावांचा अहंकार कुठेतरी याला सर्वाला कारणीभूत आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, असं अत्यंत चूक गैरसमज आहे. गोपीनाथरावचा कुठेही अहंकार नाहीये. गोपीनाथरावनी जेवढं झुकतं माप द्यायला नको होतं तेवढं देऊन सुद्धा जर कुणाचं समाधान होत नसेल तर तिथं गोपीनाथराव करणार तरी काय? मला सांगा ना, तुम्हाला काय दिलं नाहीये आणि काय द्यायला नको होतं याचं तरी कुठेतरी त्यांनी भान ठेवायला पाहिजे. पण दिलं तरी तुमचं समाधानच होत नाही. आणि आता गोपीनाथराव विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्या देण्यावर मर्यादा आहेत, त्याच्यामुळे यांचं समाधान होत नाही. शेवटी त्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, आर्थिक स्वार्थासाठी पक्ष सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग जाताना कुणावर तरी आरोप करायचे. मग गोपीनाथराव अहंकारीच आहे, त्यांना गर्व झाला आहे असं म्हणून जायचं. मला वाटतं जायचं आहे तर स्वच्छ मनाने जावं. जायला कुणालाही बंधन नाही, कुणावर बंधन नसतं. पण जाण्या अगोदर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात. 15 दिवसाखाली तुम्ही मार्केटमध्ये गोपीनाथरावांचं नाव घेऊन गोपीनाथरावचा फोटो लावून मतं मागितले. हा मतदाराशी विश्वासघात नाहीये? तुम्हाला राष्ट्रवादीत जायचंय तर तुम्ही त्या गोष्टीचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं. किंबहुना राष्ट्रवादीनं तशी जर मागणी करायला हवी होती, पण राष्ट्रवादीने ही मागणी केली नाही. यावरून त्यांना टेलर मेड नेते पाहिजेत, त्यांना कार्यकर्ते नको आहेत. ठीक आहे. विद्या चव्हाणजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने आता प्रकाश महाजन म्हणतायत की जर दुसऱ्या चिन्हावर निवडून आल्यानंतरही अशा लोकांना घेत आहेत, ही कुठली नैतिकता, असा जो प्रश्न उपस्थित केला त्याचा तुम्ही काय उत्तर? नाही, या दृष्टिकोनाकडनं पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातनं मी बघते. कारण सध्या जी चर्चा चालू आहे आणि आता तुम्ही जे म्हणताय की सुडाचं राजकारण वगैरे, तर मला असं वाटतं प्रत्येक नेत्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण जेव्हा एखादा पक्षात एखादा कार्यकर्ता जेव्हा येतो तेव्हा त्या कार्यकर्त्याची पूर्ण पुढची फ्युचरची लाईन, भविष्यात आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण कोणाच्या प्रवाहात आहो, कुठल्या नेत्याच्या मागे आपण आहोत, हे त्याने पूर्ण ठरवलेलं असतं. अगदी सामान्य कार्यकर्त्याची सुद्धा राजकारणातली लाईन ठरलेली असते की आपल्याला याच्या पुढे कुठलं राजकारण करायचं आहे आणि कुठल्या तरी नेत्याच्या विचारांनी तो प्रभावित झालेला असतो आणि त्यामुळे कुठल्या तरी एका प्रवाहात तो जात असतो. तेव्हा ह्याच्याकडे तुम्ही अशा दृष्टिकोनातनं बघितलं तर मला असं वाटतं ते पूर्णपणे चुकीचं आहे. इथे काही कोणी लहान मुलं नाही आहेत की त्यांना पकडून आणलं आणि आपल्या शाळेत बसवलं आणि तुम्ही आमच्याकडे शिक्षण घ्या किंवा तुम्ही आमच्याचकडे राहा, असं कुठेही होत नाही. त्यामुळे हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. तुम्हाला जर ज्या प्रकारचं राजकारण मान्य नाही आहे तेव्हा कोणीतरी पक्ष सोडतात. मला फक्त एकच सांगा, तुम्ही म्हणालात की कोणातरी वैचारिक किंवा ज्या पद्धतीने त्यांचे विचार आहेत
ते आकर्षित होऊन माणूस त्यांच्याकडे जातो. असे कुठले आकर्षण आहे की आत्ताच इलेक्शन झालं आणि लगेच त्यांचं बदललं, म्हणजे असं काय वैचारिक मतभेद किंवा इलेक्शनच्याही पुढे जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे की जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतलाय की मी राष्ट्रवादीमध्ये येणार, तेव्हा ही त्यांची नाराजी कधीपासून असणार आहे? काय लगेच एका दिवसात कोणीतरी पक्ष सोडतं आणि कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात जातं असं बिलकुल होत नाही. आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत तर मी म्हणेल की त्यांना काहीतरी अनुभव आले असतील किंवा त्यांना असं वाटलं असेल की आपण कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात जावं, इथे काही आपल्याला फारसा पुढे स्कोप नाही आहे. आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांची कामं करण्याची पद्धत किंवा त्यांचं तळागाळापर्यंत असणारं त्यांचं व्यक्तिमत्व किंवा विचार याच्यानेही प्रभावित झाले असतील की इथे काहीतरी आपल्याला जास्ती चांगल्या प्रकारे संधी मिळेल, आपण पुढे जास्ती लोकांसाठी काम करू शकू, अशा प्रकारे त्यांना जर वाटलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी मतप्रवाह स्वतःचा बदलला असेल. आणि प्रेरणास्थान प्रत्येकाचे राजकारणात असतात आणि एखाद्या प्रेरणास्थानाकडनं जर आपल्याला जे पुढचे विचार आहेत ते काही पूर्ण होत नाही आहेत किंवा काही नाही, तर एखाद्या वेळेस दुसऱ्याने प्रभावित होऊन एखाद्या वेळेस दुसऱ्या पक्षात यायचं लोक विचार करतात, त्याप्रमाणे ते आले असावेत. पण सगळाच दोष तुम्ही जर अजितदादांना देत असाल की अजितदादांनी फोडलं आणि त्यांनी आणलं, तर हे चुकीचं आहे ना. अजितदादांची काम करायची पद्धत आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे पुढे आज महाराष्ट्रामध्ये जे काही नेते मंडळी आहेत त्यातल्या त्यात अजित पवारांची कामाची पद्धत असेल आणि वाटलं असेल की त्याआधी पाशा पटेल, मला तुम्ही सांगा की अशी वैचारिक बैठक एवढे तुमच्या पार्टीची कच्ची आहे की लगेच अशी बैठक दुसऱ्यांनी कोणी सांगितली की तो माणूस चेंज करतो किंवा त्याकडे ओढला जातो, नक्की काय आहे? म्हणजे याचं तुम्ही कुठेतरी, म्हणजे भाजपमध्ये नेहमी म्हणतात की चिंतन केलं जातं, मग तुम्ही चिंतन केलं का याचं? नाही, हे काही वैचारिक बैठकीचा हा परिणाम नाही आहे. हा एक वेगळा विषय आहे. वेगळा विषय असा आहे की विचार, पक्ष, संस्कार ह्याच्याशी एकदम भिन्न ही गोष्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडेंना पंकजा पालवे मुंडेंना मुंडेसाहेबांनी आमदार केल्यानंतर राजकीय अस्थिरता याला वाटायला सुरुवात झाली असं मला वाटतं. का तर गोपीनाथ मुंडे साहेबांनी एक गोष्ट केली की आपल्या मुलीला विधानसभेतून निवडून आणलं आणि लगेच आपल्या पुतण्याला विधान परिषदेतून आणलं. खरं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठंही भांडणं व्हायला नको होती. का तर आपल्या मुलीला जसं आमदार केलं तसं पुतण्यालाही आमदार केलं आणि एका घरामध्ये दोन अशी मोठी पदं आल्यानंतर काम करायला, म्हणजे 100 पिढ्या जरी मिळाल्या तर काम करायला कमी असतं, एवढं काम असतं. परंतु धनंजय मुंडेला याच्या संदर्भामध्ये का अस्थिर वाटलं मला माहिती नाही. शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले की हे दोन्ही भाऊ बहीण एकत्र राहायला पाहिजे, परंतु हे काही जमलं नाही. हा काही संस्काराचा भाग नाही, ही एकदम वेगळी गोष्ट आहे. आणि जर का समजा आत्ता ज्या पद्धतीची चर्चा चालू आहे, समजा जर बाहेरच्या लोकांनी जर धनंजय मुंडेंना जर चुचकारलं नसतं, उत्तेजन दिलेलं नसतं, तर कदाचित धनंजय मुंडेसुद्धा एवढ्या पुढे गेले नसते असं मला वाटतं. की राजकारणामध्ये हे असं घडत असतं. हे घडल्यामुळं हे परिणाम समोर आलेले आहेत. खरं तर मुंडे साहेबांनी आपल्या मुलीला जेवढं न्याय दिलं तेवढंच आपल्या पुतण्याला सुद्धा न्याय दिलं. गेली 15 वर्ष बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्व सूत्रे हे धनंजय मुंडे पाहत होते. मुंडे साहेब महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण करत होते. आणि आत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ते हे आत्ता घडलेले आहेत. आणि आपण कालपासून ज्या पद्धतीची गोष्ट आपण सांगताय की मार्केट कमिटी गेली, नगरपालिका गेली. मार्केट कमिटी आणि नगरपालिका हे आदरणीय मुंडेसाहेब आणि पंडितांना मुंडेसाहेब ह्या दोघांनी एकत्र मिळून लढवलेले आहेत. हे आत्ताचं झालेलं आहे. आणि गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नेतृत्वाबद्दल जे आता जो प्रकार सुरू झालेला आहे, माझ्या दृष्टीनं एक गोष्ट माझ्या समोर आलेली आहे. मी गेली 4 दिवस बीड जिल्ह्यामध्ये होतो. तिथल्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हा कष्टकऱ्याचा पोरगा गोपीनाथ मुंडे, ऊस तोडणाऱ्या समाजातून आलेला हा माणूस आणि राष्ट्रीय नेता होतो आणि या छोट्याशा समाजाला पूर्ण जगामध्ये मान्यता मिळवून दिली जाते. हे असं असताना ज्या पद्धतीनं हे घडतंय हे लोकाला काही मान्य नाही. तुम्हाला गर्दी दिसेल,
तुम्हाला आणखीन काही वाटतील, परंतु मतपेटीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे कौल येणार आहे ते मुंडे साहेबाच्या बाजूने येणार आहेत. नाही पाशा पटेलजी, मला फक्त एक सांगा, आपली पार्टी वाढवण्यासाठी मला फक्त एक सांगा की यात राष्ट्रवादीचा हात किती, अजित पवारांचा हात किती, किंवा मग घरचा कल याला जबाबदार आहे? कारण कशा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याची गल्लत करून चालणार नाही. नाही बरोबर आहे, गल्लत करून चालणार नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की मनभेद तयार झाल्यानंतर जर त्याला कोणी खतपाणी घातलं तर माणसाला अजून थोडा हुरूप येतो. आणि इथं मनभेद झाल्यानंतर खतपाणी घातलं गेलेलं आहे. जसं आपण पाहताय की बीड जिल्ह्यामध्ये विनायक मेटे साहेब, मुंडे साहेबांनी त्यांना आमदार केलं, ते राष्ट्रवादीमध्ये गेले. त्याच्यानंतर मध्ये जयसिंग काका गायकवाड राष्ट्रवादीमध्ये जाऊन आले होते. आता साळुंके दादा तिकडे गेलेले आहेत. त्याच्यानंतर धस साहेब तिकडे गेलेले आहेत आणि आडसकर साहेब तिथे गेलेले आहेत. जी माणसं मुंडे साहेबाच्या जवळ होती त्या सगळ्यांना येन केन पद्धतीनं काहीतरी आपल्या बाजूनं ओझ करण्यासाठी, आपल्या बाजूनं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा पसारा केला गेलेला आहे. ह्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी वाटते की गोपीनाथ मुंडे हे लोकनेते आहेत. यांना यांच्या जिल्ह्यामध्ये ठेवण्यासाठी केलेला हे कटशहाचं राजकारण आहे. आणि हे सगळ्या मराठवाड्यातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटू लागलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व हे बीड जिल्ह्यातल्या लोकनेत्याला बांधून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करू लागलेलं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मुंडे साहेब आता ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत ते भगवानगडावर असो का काल परवा वामन भाऊच्या गडावर मुंडे साहेब गेले असो, तिथं जी प्रचंड गर्दी मुंडे साहेब येणारे म्हणून दिसली ती सगळ्या समाजाला एक वाईट वाटू लागलेलं आहे की ज्या माणसाने, ज्या ऊस तोडणी करणाऱ्या कुटुंबाच्या घरामध्ये जन्मलेल्या माणसाने एवढं मोठं वलय निर्माण केलं आणि ते वलय न पाहण्यापूर्वी आपण त्या मुद्द्यांवर येऊया की किती खरंच वलय आता उरलंय. कारण घरचेच लोक त्यांच्याबद्दल असे बोलायला लागल्यावर खरंच बाहेरचे लोक पण त्यांच्यावर विश्वास ठेवतील की नाही, हा दुसरा मुद्दा आहे. मला दीपक पवारजी सांगा, एकूणच हे राजकारणात आता अजितदादांना म्हटलं जाते की अजितदादांनी हे केलं, अजितदादांमुळे झालं, याच्यात नक्की काय? जसं आता पाशा पटेल म्हणाले की मनभेद आहेत, मनभेद निर्माण झाले आणि त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या पार्टीकडे ते गेलेले. तर नक्की याला आपण काय समजायचं? मला आता नक्की कुठेही गोपीनाथ मुंडेंची मुलाखत मी ऐकली मला आठवत नाही, पण त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की त्यांच्या आयुष्यातली एक खंत अशी आहे की ज्या ज्या माणसानं त्यांनी मोठं केलं त्यातली बरीचशी माणसं ही नंतर त्यांना सोडून गेली आणि ती माणसं आपल्याला का सोडून गेली ह्याच्याबद्दलची खंत त्यांच्या मनात होती आणि तो भाग अनाकलनीय मला वाटतो असं ते त्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्याच प्रकारे धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे हे त्या साखळीतले पुढचे टप्पे आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आपण एक पाहायला पाहिजे की मुळात गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या किंवा संघाच्या सोशल इंजिनिअरिंग प्रकल्पाचं अपत्य आहेत. एकेकाळी जो काही संघाचा भाजपचा ब्राह्मणी चेहरा होता त्यातनं बाहेर पडून भाजप हा खऱ्या अर्थाने जनमानसाचा पक्ष झाला, बहुजन समाजाचा पक्ष झाला. त्याला गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहे. पण गोपीनाथ मुंडेंचं जी ताकद होती ती प्रमोद महाजन जिवंत असतानाच्या काळामध्ये होती. प्रमोद महाजनांच्या मृत्यूच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुंडेंना व्यक्तिगत धक्का बसला आणि जी मंडळी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वावर त्या काळात नाखुश होती पण महाजनांच्या वचकामुळे फारसं बोलू शकत नव्हती, त्यांना त्या मानाने गोपीनाथ मुंडेंवर हल्ला करणं सोपं झाल्यामुळे त्यातल्या काही लोकांनी गोपीनाथ मुंडेंची पक्षांतर्गत ताकद घालवायला सुरुवात केलेली आहे. इथे अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये जो काही आक्षेप लोकांनी घेतलेला आहे तो आपण अगदी खरा आहे असं जर तुम्ही गृहीत धरलं तरी राजकारणामध्ये समोरच्या पक्षातली माणसं फोडणं, ती कोणाच्या घरातली माणसं असतील किंवा घराच्या बाहेरची माणसं असतील, या प्रकारे आता जे राजकारण चाललंय ते नैतिक नाहीच आहे. त्यामुळे अशा प्रकारे माणसं फोडणं हे निवडणुका जिंकण्याचं साधन म्हणून अजित पवार करत असतील, काँग्रेसचे लोक करत असतील किंवा भाजपचे लोक करत असतील, प्रत्येक राजकीय पक्षाने हे केलेलं आहे. आपल्याकडे आतापर्यंत आपण तारतम्य काय बाळगत आलो होतो की शक्यतो मोठ्या नेत्यांची घरं फोडायची नाहीत, त्यांच्या घरात जाऊन हल्ला करायचा नाही. इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत गोपीनाथ मुंडेंचं घर फोडण्यामध्ये किंवा घर फुटल्यानंतर तिथे आपल्या पक्षाला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यामध्ये जर अजित पवारांचा प्रयत्न असेल तर भाजपमधल्या मंडळींचा नाही आहे का? भाजपमधला जो गोपीनाथ मुंडेंचा त्यांना विरोध करणारा गट आहे आणि ज्याला त्यांची ताकद संपावी आणि गोपीनाथ मुंडेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं ओबीसी नेतृत्व म्हणून असलेलं जे वजन आहे ते कमी व्हावं असं ज्यांना वाटतंय अशा माणसांनी देखील या प्रकारच्या कामाला खतपाणी घातलेलं असेल. आता तुम्ही पंडित अण्णा मुंडेंची मुलाखत दाखवली, धनंजय मुंडेंची मुलाखत दाखवली, या सगळ्यांची जी ताकद आहे ही कदाचित आता तात्पुरती ह्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसेल
पण ही सगळी माणसं जेव्हा राष्ट्रवादीमध्ये येतील, आणखी काही काळ राहतील, त्यावेळेला त्यांची मुंडे यांच्या छत्राशिवाय काय ताकद आहे आणि स्वतंत्रपणे ते आपली ताकद उभी करू शकणार आहेत का हे कळेल. आज कदाचित एखाद्या पक्षाला ते ॲसेट वाटू शकतील, उद्या कदाचित ते लायबिलिटी देखील वाटू शकतील, अशी शक्यता आहे.